नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेश और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। महाराष्ट्र के शाहदा में नगरपालिका का चुनाव का प्रचार बड़ी धूमधाम से चल रहा है। शाहदा की जनता चौक में जनता विकास आघाड़ी की प्रचार सभा हुई। इस प्रचार सभा में जनता विकास आघाड़ी के प्रमुख अभिजीत दादा पाटिल इन्होंने शाहदा नगरपालिका का प्रचार के लिए भव्य सभा का आयोजन किया हुआ था। इस प्रचार सभा में पूर्व नगराध्यक्ष अशोक बागुल, पूर्व नगराध्यक्ष मोतीलाल जी पाटिल, पूर्व उप नगराध्यक्ष जहीर शेख, पूर्व नगर सेवक राजेंद्र अग्रवाल, शिवसेना के पूर्व अध्यक्ष अरुण चौधरी, नगरपालिका के नगर सेवक के 29 उम्मीदवार और नगराध्यक्ष पद के उम्मीदवार और जनता विकास आघाड़ी के प्रमुख अभिजीत पाटिल मंच पर उपस्थित थे। प्रचार सभा में हजारों की संख्या में लोग आए हुए थे। शाहदा नगरपालिका के चुनाव में बीजेपी और जनता विकास आघाड़ी आमने सामने खड़े हैं। इन दोनों में कांटे की टक्कर। जनता विकास आघाड़ी के प्रमुख और नगराध्यक्ष के पद के उम्मीदवार अभिजीत पाटिल ने अपने भाषण में कहा कि हमारे जनता विकास आघाड़ी के एजेंडे में नगरपालिका के विकास कामों में लोगों को लाइट, ड्रेनेज, रास्ते, एजुकेशन और रोजगार की सुविधाएं देने का हमारा वचन है। अभिजीत पाटिल ने 2 तारीख को मतदान के दिन हमारे जनता विकास आघाड़ी का चिन्ह कपबशी पर बटन दबाकर हमें चुन लेने की अपील की। शाहदा से गिरधर पाटिल की रिपोर्ट। जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले या शहादा शहराचं नेतृत्व करणारे मंचावर उपस्थित असलेले आदरणीय तात्यासाहेब, आदरणीय अरुणप्पा, आदरणीय जाहीर काका, आदरणीय अशोक काका, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय राजू गुप्ताजी, आमचे सर्व जनता विकास आघाडीचे उमेदवार, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वच आदरणीय ज्येष्ठ माता, बंधू, भगिनी, तरुण मित्र, खास करून या परिसराशी नाळ जुळलेले, मागच्या अनेक वर्षापासून सातत्याने या शहादा शहराची, या शहादा तालुक्याची काळजी करणारे, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघणारे माझे सर्व या सुरत, नाशिक, पुणे, मुंबई या जगभरातले सर्वच या शहादा परिसराचे बांधव जे फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून बघतायत, मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बांधव, आणि खास करून माझं भाषणामध्ये मी काय चूक करतोय का हे खास करून लाईव्ह बघणारे आणि ट्रोल होण्याची करण्याची वाट बघणारे माझे सर्व ऑनलाईन मित्र, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या जाहीर सभेमध्ये मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे। परवा आपल्याला सर्वांना मतदान करायला जायचंय। आजची ही जाहीर सभा करत असताना निश्चितपणाने आम्ही प्रयत्न केला की कुठल्याही दुकानदाराला त्याची दुकान बंद करण्याची वेळ येऊ नये। आम्ही तो प्रयत्न केला। थोडीफार अडचण लोकांना झाली असेल त्याच्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांची माफी मागतो। परंतु ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। 9 वर्षानंतर शहादा नगरपालिकेच्या लोकांना मतदान करण्याची संधी मिळालेली आहे आणि याच्यानंतर 5 वर्षानंतर शहादा नगरपालिकेमध्ये आपण मतदान करणार आहोत। आणि म्हणून एवढा मोठा कालखंडासाठी या शहादा शहराच्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेमध्ये कोण असणार आहे, आपल्या प्रभागाची बाजू कोण नगरपालिकेमध्ये मांडेल, या शहादा शहराच्या हक्कासाठी, या शहादा शहराचं चांगलं होण्यासाठी नंदुरबार पासून ते मंत्रालयापर्यंत कोण जाणार आहे, असा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठीची ही निवडणूक आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मागच्या अनेक वर्षापासून सातत्याने या शहादा शहराच्या बाबतीमध्ये आपण सगळे सुजाण नागरिक आपापली भूमिका मांडत आलेले आहेत। ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ, हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें।